नमस्कार, मी प्राध्यापक गिरीश अक्कलवार, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहे तर दशांश अपूर्णांक. सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं प्रकरण समजलं जाते. आज आपण एकत्रितरित्या सर्वच्या सर्व ते प्रकरण बघणार आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या. पहा, दशांश अपूर्णांक शिकण्यापूर्वी पूर्णांक म्हणजे काय हे महत्त्वाचं असते. पहिले पूर्णांक म्हणजे काय. पूर्णांक या नावामध्येच आहे. पूर्ण अंक म्हणजे पूर्णांक. पूर्णांक कुठले? 2, 3, 5, 8 असे अनंत असे पूर्णांक असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण अपूर्णांक बघू. अपूर्णांक कोणते? तर अपूर्णांक म्हणजे काय पहा, जे पूर्ण अंक नाही ते अपूर्णांक. तर त्यामध्ये आपण 102, 803 किंवा मग त्याला आपण 0.5, 8.4 असंही आपण लिहू शकतो. ठीक आहे. याच्या लक्षात पहा, पूर्णांक म्हणजे काय तर कोणताही अंक, पण तो अंक कसा असला पाहिजे? पूर्ण अंक असला पाहिजे. आणि अपूर्णांक म्हणजे काय? जो पूर्णांक नाही. म्हणजेच काय? 102, 803 यासारखे याला व्यवहारी अपूर्णांक म्हणू आपण. याला काय म्हणू? तर याला म्हणू व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक. आणि हे जे दिले आहेत पॉइंट मध्ये हे आहे दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक. ठीक आहे ना. तर यामध्ये आज आपल्याला बघायचं आहे दशांश अपूर्णांक. ठीक आहे. चला, यावर आपण व्यवस्थित असे टॉपिक वाईज पूर्णच्या पूर्ण हे प्रकरण बघून घेऊ. पहा, लक्ष द्या. दशांश अपूर्णांकामध्ये आपण प्रकार क्रमांक 1 बघत आहे. प्रश्न क्रमांक 1 यामध्ये आपण 3 प्रश्न लिहिले आहेत. आणि हा प्रश्न कसा आहे पहा, दिलेल्या दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. काय म्हटलंय पहा, दिलेल्या दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. आणि हे जे दिले आहेत आपल्याला प्रश्न, हे जे तिन्ही प्रश्न आहेत हे दिले आहेत ते दशांश अपूर्णांकामध्ये. आपल्याला हे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरित करायचं आहे. तर बघा काय करायचं, दिलेला जो अंक आहे आपल्याला हे पॉइंट मध्ये आहे. ठीक आहे ना. पॉइंट मध्ये आहे. जो 4 दिला आहे, जो अंक निघते तो असा लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर छेदामध्ये किती घरा अगोदर पॉइंट आहे? 2 घरा अगोदर पॉइंट आहे. म्हणून इथे 2 शून्य लिहून द्यायचे आणि परत 1 लिहायचं. येईल लक्षात. काय म्हटलं आहे पहा, दिलेला जो कोणताही अंक आहे याच्यातला पूर्णांक तो असा लिहून टाकायचा. आणि छेदामध्ये काय तर 1 लिहून जेवढ्या घरा अगोदर दशांश अपूर्णांक आहे म्हणजे त्याला आपण पॉइंट म्हणतो, तो त्याचे आपण काय द्यायचे? 2 शून्य देऊन द्यायचे. येईल लक्षात. म्हणजेच काय, आणि याचं जर रूपांतर हे काय झालं आता व्यवहारी रूपांतर झालं. म्हणजेच काय, व्यवहारी अपूर्णांक झाला. याला परत जर आपण सोडवतो म्हटलं म्हणजेच काय, हे दिलेले 2 शून्य आहे, 2 घरा अगोदर जर पॉइंट दिलं तर हे उत्तर मिळते. म्हणजेच काय, याच्यावरून पहा आपल्याला या दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करता येते आणि व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येते. याच पद्धतीचं आपण दुसरं गणित सोडून पाहू. पहा, या ठिकाणी आपल्याला दिलेला अंक तो 5 असा लिहून घ्या. ठीक आहे. छेदामध्ये 1 लिहून घेतोय आणि इथे किती घरा अगोदर पॉइंट आहे पहा, 1 2 3. म्हणून इथे 3 शून्य द्या. 1 2 3. ठीक आहे. चला, याच पद्धतीचं परत एक आहे पहा, 1 2 3 4. 4 घरा अगोदर पॉइंट आहे. ठीक आहे. पण अंक कोणता आहे यामध्ये? 445 दिला आहे आपल्याला. ठीक आहे ना. तर यामध्ये काय करता येईल, 1 2 3 4. 4 घरा अगोदर पॉइंट आहे म्हणून 1 2 3 आणि 4 शून्य द्या. परत इथे 1. येईल लक्षात. या पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकामध्ये साध्या पद्धतीने गणित सोडवता येते. ठीक आहे. आता यानंतर पाहू आपण टॉपिक नंबर 2 किंवा प्रकार नंबर 2. प्रकार नंबर इथे 2 आला आहे. प्रश्न क्रमांक त्यामध्ये 1, खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता? मोठा विचारला आहे. खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता? आता एक प्रश्न न घेता आपण 3 प्रश्न घेतले या ठिकाणी आणि प्रत्येक प्रश्नाचे 4 असे ऑप्शन आहेत जे एक्झाम मध्ये तुम्हाला याच पद्धतीने प्रश्न विचारला जाते. ठीक आहे ना. पहा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. लक्ष द्या. आता लहान किंवा मोठेपणा ठरवण्यासाठी पहिलं महत्वाचा आहे हा पॉइंट. ठीक आहे ना. हा पॉइंटच्या पूर्वी लक्ष द्या, या पॉइंटच्या पूर्वी काय महत्वाचं आहे, इथे सर्व ठिकाणी शून्य दिसत आहे. मग शून्य दिसत आहे याचा अर्थ काय, तर याचा अर्थ काय, तर हे अंक सर्व सारखे आहेत.
झालं लक्षात. इथे कोणताही अंक असो इथून पहिले सुरुवात करायची लहान मोठेपणा, पण या ठिकाणी पहा सर्व शून्य दिसत आहे, मग इकडे जायचं दशांश पॉइंटच्या नंतर पाहायचं काय आहे. दशांश पॉइंटच्या नंतर सर्वात मोठा अंक कोणता आहे. दशांश पॉइंटच्या नंतर सर्वात मोठा अंक पहा, इथे 5 दिला, इथे 6 आहे, इथे 9 आहे, इथे 8 आहे, म्हणजे सर्वात मोठा अंक आपला 9 आहे. येतं लक्षात. बस झालं. इथेच आपल्याला रिझल्ट मिळतो की सर्वात मोठा अंक आपला 9 आहे, याचा अर्थ आपलं उत्तर ब असायला क असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, क असायला पाहिजे. बाकी काही पाहायची गरज नाही. ठीक आहे ना. कारण हे अंक छोटे आहे लहान आहे हे महत्वाचं नाही, पहिले हे महत्वाचं आहे. सर्वात पहिले हे बघा, त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाच्या नंतरचे अंक बघा. ठीक आहे. आता याच पद्धतीचं दुसरं टॉपिक बघू किंवा दुसरा प्रश्न बघूया आपण. बघा या ठिकाणी 4 ऑप्शन तसेच दिले आहे. या दशांश अपूर्णांकाच्या पूर्वी बघितलं आपण, इथे 0 0 दिसत आहे, याच्यावर रिझल्ट मिळत नाही आपल्याला. त्यानंतरचं बघू. दशांश अपूर्णांकाच्या नंतर आलोय, या ठिकाणी पहिला अंक प्रत्येक ठिकाणी 4 4 आला. याही ठिकाणी आपल्याला माहिती नाही पडलं की सर्वात मोठा किंवा सर्वात लहान कुठला. त्यानंतर परत नंतरच्या अंकावर गेलो, इथेही सरळ सरळ 6 6 दिसत आहे तुम्हाला. याही ठिकाणी माहिती नाही पडलं आपल्याला सर्वात मोठा कोणता. त्याच्यानंतर आलो, त्या ठिकाणीही 7 7 दिसत आहे, म्हणजे यावरही माहित नाही पडलं आपल्याला. त्यानंतर जाऊ, शेवटी पहा, इथे 8, इथे 6, इथे 9, इथे 2. याच्यापैकी सर्वात मोठा अंक हा दिसत आहे, म्हणजे आपलं उत्तर हे क आहे. येईल लक्षात. चला त्याच पद्धतीने त्या ठिकाणी बघूया आपण. 3 नंबर प्रश्न पहा यामध्ये. या ठिकाणी ऑप्शन 4च दिले आहे. पहा, सर्वात पहिले पॉइंटच्या पूर्वीचे अंक बघायचे. पॉइंटच्या पूर्वीचा अंक कुठला आहे पहा, 2 2 2 2. हेही सारखे आहे, त्याच्यावरून लक्ष देत नाही. मग त्याच्या अगोदर अजून आहे अंक, अगोदर आहेच त्याच्यामुळे काय करा, 2च्या पूर्वी 5 आलाय, 2च्या पूर्वी 3 आला, 2च्या पूर्वी 4 आला, 2च्या पूर्वी 5. म्हणजे याच्यापैकी मोठा हा आणि हा दिसत आहे, म्हणजे हे दोन्ही सारखे आहे. पहा 52 आणि 52 हे दोन्ही सारखे, आणि या दोघांपेक्षाही लहान आहे 32 आणि 42. ठीक आहे ना. म्हणजे या हा किंवा हे उत्तर असायला पाहिजे आपलं. मग हे उत्तर कुठलं आहे नेमकं हे काढण्यासाठी आपण त्याच्या समोर जाऊ, म्हणजेच काय, या पॉइंटच्या नंतर बघू. पहा आता हा आणि हा तर कटलाच आपला. येतं लक्षात. हा आणि हा कटला, या दोघांपैकी एक असायला पाहिजे. मग पहा या ठिकाणी दशांश पॉइंटच्या नंतर पहा, इथे 3 आहे आणि इथे आहे 4, म्हणजे मोठा कोणता असायला पाहिजे याच्यामधला हा 4. म्हणजेच आपलं उत्तर हे आता काय राहणार आहे, ड. येईल लक्षात. याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये आपण उत्तर काढलं, सर्वात मोठा हा दिसला क. याच्यामध्ये आपण उत्तर काढलं 0.4679, आणि यामध्ये आपलं उत्तर मिळालं ते 52.4252. येईल लक्षात. चला यानंतरचा परत टॉपिक पाहून प्रश्न प्रकार क्रमांक 3 पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 3 काय म्हटलंय, दशांश अपूर्णांकाची बेरीज. आता आपण शिकणार आहे बेरीज. ठीक आहे ना. बेरीज खूप सोपं असते. पहा काय करायचं आहे यामध्ये, बेरीज करताना पॉइंटची गणित करताना डायरेक्ट अशी बेरीज करू नका, चुकाचे चान्सेस असते. एकाखाली एक लिहून घेऊ, एकाखाली एक लिहिण्याची ही पद्धत असते. पॉइंट महत्वाचा असतो त्यामध्ये. पहा हे लिहून घेतोय मी, 0.6325 हे लिहून घेतलं आहे. त्यानंतर 0.3242. पहा हा पॉइंटच्या खाली पॉइंट आल्यानंतरच बेरीज बरोबर येते त्याची, अन्यथा येणार नाही. ठीक आहे ना, तेही लक्षात ठेवा. त्यानंतर 5 आणि 2 7, 4 आणि 2 6, 3 आणि 2 5, 6 आणि 3 9. पॉइंटच्या खाली बरोबर इथे पॉइंट द्या आणि हा 0 जसेच्या तसा, म्हणजे तुमचं उत्तर काय मिळते तुम्हाला. पहा 0.9567. ठीक आहे. त्यानंतरचं परत एक गणित लिहून ठेवलं आहे मी त्या ठिकाणी. पहा तेही बघून घेऊ. आता या ठिकाणी 3 अंक दिसत आहे, 3 अंकाची तुम्हाला बेरीज करायची आहे, 1 2 आणि 3. तर हे त्याच पद्धतीने लिहून घेऊ. पहा सुरुवातीचा लिहून घेतोय मी 0.432. ठीक आहे. त्यानंतरचा पहा, इकडनं सुरुवात करू नका, साध्या बेरजेची आपण इकडनं सुरुवात करतो मांडणीची. या गणिताची मांडणी या साईडनं करावं लागते, म्हणजेच काय, 0 तसाच लिहा, पॉइंट एकाखाली एक द्या, जशा तसा. 6386 मी या ठिकाणी लिहून टाकतोय, 6386. ठीक आहे. त्यानंतर त्या ठिकाणी पहा 0.43502, 43502 ही झाली या पद्धतीने गणिताची या मांडणी. आता पहा बेरीज कशा पद्धतीने करता येते बेरीज. पहा हे 2, हे 6, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, राहिला 1. ठीक आहे. 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 1 10, 10 शी 0 राहिला 1. 4 आणि 6 10, 10 आणि 4 14, 14 आणि 1 15, 15 शी 5
राहिला 1. पहिले हे पॉइंटचा आपण पॉइंट घेऊन घेऊ, त्यानंतर इथे फक्त राहिला तो वजा 1. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं हे 1.50,562. 1.50,562. या पद्धतीनं बेरीज असो किंवा वजाबाकी असो याच पद्धतीने तुम्हाला पॉइंटच्या खाली पॉइंट मांडता येईल. ठीक आहे, चला यानंतरच गणित बघू आपण किंवा प्रकार क्रमांक हा 4 बघणार आहे. पहा, लक्ष द्या. याच्यापूर्वी आपण पाहिला बेरीज, आता पाहू या ठिकाणी आपण वजाबाकी. ठीक आहे ना, प्रकार क्रमांक हा राहील आपला 4. ठीक आहे, काय म्हटलंय पहा, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. ठीक आहे, काय दिलाय पहा, हे वजाबाकीचे दिले आहेत दोन्ही अंक. काय दिलाय पहा, हे पहिले लिहून घेऊ आपण. काय करता येईल, 0.3678. यामधून आपण हा अंक वजा करणार आहे 0.320. ठीक आहे, लक्ष द्या. वजाबाकी करताना इथं काहीच नाही आहे म्हणजे काय, शून्य देऊ शकता तुम्ही. ठीक आहे, देऊ शकता. तर पहा, हा 8, हा इथे 7. ठीक आहे, त्यानंतर 6 मधून 2 गेले, किती राहिले इथे 4. ठीक आहे, त्यानंतर 3 मधून 3 गेले, हा आला 0, इथे पॉइंट आहे 0. म्हणजे उत्तर काय मिळालं तुम्हाला, ते 0.0478. हे लक्ष, साध्या पद्धतीचं गणित आहे, जसं वजाबाकी करतो त्याच पद्धतीचं गणित आहे. ठीक आहे ना. त्यानंतरच बघा, त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी 2च अंक दिले आहेत आपल्याला या पद्धतीचे. त्या ठिकाणी 3 अंक आहे. हे गणित बघून घेऊ आपण. पहा, तर हे जे अंक आहे, हा जो अंक आहे हा प्लस मध्ये आहे. कुठलं चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह असते, प्लसचं चिन्ह असते. परंतु हे जे दोन्ही अंक आहे हे कशामध्ये आहे पहा, हे वजाबाकीचे चिन्ह आहे आणि हे वजाबाकी चिन्ह आहे. मग आपण काय करता येईल पहा, या पद्धतीनं याला पहा, यांची आणि यांची पहिले बेरीज करून घेऊ. ठीक आहे, पहा, लक्ष द्या. यांची आणि यांची बेरीज कशा पद्धतीने करता येईल आपल्याला, हा अंक याच्या खाली मांडून घेऊ. पहा, 0.345. ठीक आहे, चला यांची पहिले बेरीज करू आपण. काय बेरीज करत आहे, लक्ष द्या. वजा आणि वजा आहे तरी आपण बेरीज करत आहे, कारण या दोघांची वजाबाकी आपल्याला यामधनं करायची आहे. ठीक आहे ना. तर काय होईल, 2 आणि 5 हे झाले 7, 9 आणि 4, 9 आणि 4 किती, 13, राहिला 1, हा 4 आणि 3 आणि हा 1, एकूण किती झाले हे 8, हा पॉइंट आणि हा 0. म्हणजे या सर्वांची, या दोघांची जी बेरीज आहे ती किती आली, 0.837. किती आले, 0.837. आता हा अंक घ्यायचा आणि याच्यातनं वजाबाकी करायची. पहा, 0.837 या पद्धतीने. मी यापूर्वी याच्यामध्ये सांगितलं होतं शून्य कसा लिहायचा, तर यामध्ये आपण असं शून्य लिहू शकतो. ठीक आहे, तर बघा, हा 4 असाच, 7 मधून 7 गेले 0 राहिले, 8 मधून 3 गेले 5 राहिले आणि 9 मधून 8 गेले 1 राहिला, हा पॉइंट असा आणि हा 0 सुद्धा या पद्धतीने इथे असाच. ठीक आहे ना. म्हणजेच काय, तुमचं उत्तर काय कशा पद्धतीने काढलाय आपण, या दोघांची पहिले आपण बेरीज करून घेतली. यांची बेरीज आली आहे काय, 0.837 आणि हा जो अंक आहे या अंकातून वजा केला म्हणजेच आपण उत्तर किती मिळालं तुम्हाला, 0.1504. हे लक्षात. चला या पद्धतीचं नंतर अजून परत एक टॉपिक बघू. आता पहा, लक्ष द्या. यापूर्वी आपण बेरीज आणि वजाबाकी बघितली आहे. आता बघायचं आहे आपल्याला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. ठीक आहे, गुणाकार खूप सोपी असतो. ठीक आहे, पॉइंटचं वगैरे पहिले बिलकुलही डोक्यात घेऊ नका. पहिल्या साध्या पद्धतीने याचा गुणाकार करून टाकू आपण, नंतर पॉइंट बघू. ठीक आहे ना. पहा, 0.4 गुणिला 0.04 गुणिला 0.004 हे आपलं गणित. ठीक आहे, तर पहा, पहिले मी अंकाचा गुणाकार करून घेतो. 4 चोक 16 आणि 16 चोक 64. हे 64 आपण लिहून घ्यायचे या ठिकाणी. ठीक आहे. चला त्यानंतर आता पॉइंट बघू आपण. पहा, किती घरा अगोदर पॉइंट आहे, 1 2 3, इथे 3 घरा अगोदर पॉइंट आहे. 1 2, इथे 2 घरा अगोदर पॉइंट आहे. इथे 1 घरा अगोदर पॉइंट आहे. म्हणजेच काय, हे 3 आणि 2 5 आणि 1 6, म्हणजे 6 घरा अगोदर तुमचा पॉइंट आला पाहिजे. पहा, 1 2 3 4 5 आणि हा 6, इथे पॉइंट द्या आणि इथे 0 द्या. लक्षात आलं काय, किती इथे 3 हे लिहून घेतले मी 3, इथे 2 हे 2 आणि हा 1, म्हणजे किती झाले 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 घरा अगोदर तुम्हाला पॉइंट पाहिजे. म्हणजेच काय, 1 2 3 4 5 6, 6 घरा अगोदर मी बरोबर पॉइंट लिहिला. हे लक्षात. चला त्यानंतरचं ते दुसरं गणित बघू. त्या ठिकाणी तसंच बघू. पहा, पहिले पॉइंटचा बिलकुलही विचार करू नका, पहिले आपण गुणाकार करून घेऊ. 8 9 72. लक्ष द्या, 8 9 हे 72 मी लिहून घेतोय आणि गुणाकारात परत 6 हे सोडून घेतोय. ठीक आहे,
6 दुणे 12, 1 राहिला, 6 साती 42 आणि 1 43. हे लक्षात, हा अंक इथे लिहून घेतोय मी, किती झाले 432. ओके. आता पहा किती घरा अगोदर पॉइंट आहे ते बघून घेऊ. इथे 2 घरा अगोदर पॉइंट आहे, इथे 1 घरा अगोदर पॉइंट आहे आणि इथेही 1 घरा अगोदर पॉइंट आहे. म्हणजेच काय होईल, हा 2, हा 3 आणि 1 4. 4 घरा अगोदर पॉइंट देऊन देऊ आपण, 1 2 3 आणि 4 हा पॉइंट आणि ते 0. म्हणजेच काय उत्तर मिळालं आपल्याला 0.0432. हे लक्षात. याही ठिकाणी पहिले आपण गणिताचा अंकाचा गुणाकार केला, गुणाकार केल्यानंतर पॉइंट बघितले. या ठिकाणी तसंच काय पाहिलं, पहिल्या अंकाचा गुणाकार केला त्यानंतर पॉइंट. हे लक्षात. अशा पद्धतीने साध्या पद्धतीने गुणाकार मिळतो आपल्याला. त्यानंतर आपण जाऊ आता भागाकाराचा. ठीक आहे. पहा, लक्ष द्या, दशांश अपूर्णांकाचा भागाकार बघू आपण. काय भागाकार, यापूर्वी बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार बघितला आहे, भागाकार. ठीक आहे. पहा काय दिलं आहे, 2.520 भागेला 0.0006. ठीक आहे. याला याही पद्धतीने विचारू शकते आणि याही पद्धतीने 2.520 भागाकार किती, हा 0.0006. याही पद्धतीने विचारू शकते. पहा, तर लक्ष द्या, पहिले तर आपण पॉइंट काढून घेऊ, ते महत्वाचं आहे. पॉइंट काढणे कसं, काढायचं कसं पहा. 1 2 3 3 घरा अगोदर पॉइंट आहे. इथे किती घरा अगोदर आहे, 3 घरा अगोदर पॉइंट आहे. 1 2 3 4 इथे 4 घरा अगोदर पॉइंट आहे. ठीक आहे. इकडे जास्त आहे, या ठिकाणी कमी आहे, म्हणून या ठिकाणी 4 आहे तर याही ठिकाणी 4 घरं करून घ्यायचे. फक्त 0 द्यायचं आहे तुम्हाला. काय करायचं, इथे 0 दिला आहे मी. ठीक आहे ना. पहा आता 1 2 3 4 आणि या ठिकाणी 1 2 3 4 आहेच. ठीक आहे. बस झालाय. आता याला आपण सोडून घेऊ साध्या पद्धतीनं, कारण हे पॉइंट नाही आहे. आता पॉइंट पूर्ण निघून गेलं. म्हणजेच काय राहिलं पहा, हे झाले 25,200. साध्या पद्धतीने काढू पहा. हे झाले 25,000 किती 200 आणि याला कितीने भागायचं आपल्याला, फक्त या 6ने. हे लक्षात. पहा 6 चोक 24 किती राहिले या ठिकाणी 1. त्यानंतर इथे घेतोय मी 2. 6 दुणे 12 पूर्ण भाग गेला आणि हे दोन्ही शून्य या ठिकाणी. म्हणजेच आपलं उत्तर काय मिळते 4200. साध्या पद्धतीचं आहे. पहा फक्त पहिले पॉइंट म्हणजे घर सारखे करून घ्यायचे आहे. काय केलं मी, पहा इथे हा 0 नव्हता. पहा इथे 1 2 3 4 घरं होती, इथे 3च घरं होते, त्याच्यामुळे मी 1 वाढून घेतला. इथे 4 इथे 4 हे सारखे सारखे जेव्हा होते त्यावेळेस पॉइंट पूर्ण निघून जाते, म्हणून 25,200 या ठिकाणी लिहिले आहे मी आणि 6ने त्याचा भागाकार केला. म्हणजे 6ने भागल्यानंतर आपण उत्तर किती आला 4200. हे झालं आपलं उत्तर या गणिताचं. ठीक आहे. समोरचं भाऊ आपण या ठिकाणी पहा काय दिलं आहे, 82.570 भागेला 0.005. याची मांडणी या पद्धतीने करून घेऊ आपण. 82.570 भागेला 0.005. लक्ष द्या, 1 2 3 इथे 3 घरा अगोदर पॉइंट आहे. 1 2 3 इथेही 3 घरा अगोदर पॉइंट आहे. म्हणजे 0 कुठे वाढवायची गरज बिलकुलही नाहीये. ठीक आहे. आता काय होईल पहा, 82.570. आता पॉइंट निघून गेले असं गृहीत धरा आणि याला भागतोय मी कितीने, तर ते 5 ने. हे लक्षात, या 5 ने याला भागायचं. बस झालं. काय होईल पहा, 5 1 5 किती राहिले आहे मधले 3. हा घेतोय मी 2. ओके. 5 7 30 हे किती राहिले 2. नंतर घेतोय मी 5. 5 5 25 किती राहिले 0. हा घेतोय मी या ठिकाणी 7. 5 1 5 किती राहिले 2. हा घेतोय मी 0. आता पूर्ण भाग जातो आपला 5 चोक हा 20. ठीक आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं 16,514. हे लक्षात, 16,514. या ठिकाणी परत एकदा सांगतोय, इथे 3 घरा अगोदर पॉइंट आहे, इथे 3 घरा अगोदर पॉइंट आहे. म्हणजे आपल्याला कुठेही 0 वाढवायची गरज पडली नाही. सरळ सरळ काय केला आपण, भागाकार. पॉइंट नाही असं गृहीत धरून भागाकार केला आणि आपल्या गणिताचं उत्तर आपल्याला मिळालं ते किती 16,514. ठीक आहे. चला लिहून टाका. यानंतरचा टॉपिक बघूया. पहा, लक्ष द्या, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार. आता या गणितामध्ये दोन्ही आहेत. म्हणजेच काय, इथे गुणाकार दिसत आहे आणि अंशाने छेद आहे म्हणजे भागाकार आहे. या ठिकाणी त्याच पद्धतीने हे दोन गणित आपण सोडवणार आहोत. पहा, लक्ष द्या, फक्त दिसायला मोठं दिसते, खूप सोपी आणि साध्या पद्धतीने सोडवू आपण याला. पहा, पहिले तर आपण पॉइंट मोजून घेऊ. ठीक आहे ना, आपल्या नेहमीच्या पद्धतीने. पहा इथे 1 घरा अगोदर पॉइंट आहे, हा 1.
इथे 1 घरा अगोदर पॉईंट आहे, इथे 2 घरा अगोदर पॉईंट आहे आणि इथे 3 घरा अगोदर पॉईंट आहे. छेदामध्ये पहा, इथे 3 घरा अगोदर पॉईंट आहे, इथे 2 आणि इथे 2. ठीक आहे, पहिले पॉईंट मोजून घेऊ आपण. 3 आणि 2 5 आणि 2 7. छेदामध्ये 7 घरा अगोदर पॉईंट आहे. किती? 7 घरा अगोदर पॉईंट आहे. अंशामध्ये पहा, 3 आणि 2 5 6 आणि 7. हे लक्षात म्हणजे काय होत आहे, छेदामध्ये 7 घरा अगोदरच पॉईंट आहे आणि अंशामध्ये 7 घरा अगोदरच पॉईंट आहे. सारखे सारखे आहे म्हणजे पूर्ण पॉईंट निघून गेले असं गृहीत धरा. ठीक आहे ना. आता आपण साध्या पद्धतीने हे गणित सोडू. पहा, पूर्ण पॉईंट निघून गेले असं गृहीत धरायचं आहे. आता अंशामध्ये काय, तर मग 4 गुणिला हा 5 गुणिला तो 7 आणि गुणिला तो 2. छेदामध्ये काय, हा 2 गुणिला हा 7 आणि गुणिला हा 4. बस हा भागाकार आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. हा 4 कटला, हा 7 कटला आणि हा 2 कटला. म्हणजेच आपल्या या गणिताचं उत्तर किती मिळालं, ते फक्त उरलेला हा 5 हे उत्तर आहे. हे लक्षात. साध्या पद्धतीचं उत्तर मिळते, काही नाही करावं लागत. पहा, फक्त पॉईंट पाहून घ्यायचे, चेक करून घ्यायचे. या ठिकाणी पॉईंट सारखे होते म्हणून आपल्याला कुठेही शून्य वाढवायची गरज पडली नाही आणि साध्या पद्धतीने हे काढल्यानंतर आपण पहिले अंक लिहून घेतले आणि हे भागून टाकले. ठीक आहे. किती उत्तर मिळालं तुम्हाला, ते 5. याच पद्धतीने त्यालाही सोडून पाहू. पहा, लक्ष द्या. पहिले पॉईंट मोजून घेऊ आपण. 1 2 3 4 इथे 4 घरा अगोदर पॉईंट, 1 2 इथे 2 घरा अगोदर पॉईंट, त्यानंतर 1 2 3 इथे 3 घरा अगोदर पॉईंट आणि इथे 2 घरा अगोदर. ठीक आहे. पहा, इथे नंतर छेदामध्ये 3, इथे 4, इथे 1 आणि इथे परत 3. ठीक आहे. अंशामधले मोजून घेऊ. 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 4 11. किती घर आहे, 11 घर. छेदामध्ये पहा, 3 आणि 4 7 हे 8, 8 आणि 3 11, 8 आणि 3 किती, 11. पहा, आता याही ठिकाणी सारखंच आहे. वरही 11 घरा अगोदर पॉईंट आहे, खाली 11 घरा अगोदरच पॉईंट आहे. समजा वर 10 घरा अगोदर पॉईंट असते आणि छेदामध्ये 11 घरा अगोदर पॉईंट असते, तर वर आपण एक शून्य वाढवला असता, म्हणजे 11 11 सारखे करून घेतले असते. ठीक आहे ना. आता या ठिकाणी दोन्ही गणित सारखेच आले म्हणून त्याच पद्धतीने सोडू आहे आपण. पहा, आता अंक काढून घेऊ. ते किती, 6 गुणिला हे किती 12, ते किती 6, त्यानंतर ते 24. तर छेदामध्ये आहे 6 गुणिला हा 12 गुणिला तो 6 आणि गुणिला तो 24. हे लक्षात. पहा, घर सारखे नाहीये. इथे 0.06 आहे, 0.006 आहे, तरी सुद्धा या ठिकाणी अंक सारखे सारखे दिसत आहे. आता सर्वच कटणार आहे. पहा, सारखे सारखे दिसत आहे. 6 6 12 12 6 6 24 24. म्हणजे उत्तर किती, 0 नाही राहणार. म्हणजे उत्तर किती, अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 1, म्हणजे त्याचं उत्तर किती मिळते तुम्हाला, 1. हे लक्षात. म्हणजे या गणिताचं उत्तर किती आहे, तर 1. आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सारखे सारखे आलं म्हणून ठीक आहे. जर सारखे नाही आले तर काय करावं, तर त्याच पद्धतीने परत एकदा सांगतोय. वर समजा या ठिकाणी 11 घरा अगोदर पॉईंट आहे आणि छेदामध्ये समजा 8 घरा अगोदरच पॉईंट असेल. किती, 8. तर छेदामध्ये किती वाढवायचे, 8 9 10 11, 3 शून्य छेदामध्ये वाढून गणित सोडवायचं. साध्या पद्धतीने उत्तर तुमचं मिळते. हे लक्षात. हे प्रकरण आपलं संपलं आहे. कुठलं प्रकरण, तर दशांश अपूर्णांक. यानंतरचा व्हिडिओ बनवणार, यानंतर जो कोणता व्हिडिओ येणार आहे तर तो बनवू आपण व्यवहारी अपूर्णांकावर. ठीक आहे.